कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन थांबावं लागणार होतं. सत्ता असो अगर नसो, पण सतत लोकांशी आमची नाळ जोडलेली आहे आणि म्हणून हा परिवार आपल्यासोबत राहावं, पक्षात राहावं, हे पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. आणि त्या परिस्थितीमध्ये विवेक भाईंनी गणेशचं इलेक्शन जिंकल्यामुळं त्यांच्याबद्दल एक वेगळं आकर्षण युवकांचं होतं आणि राज्यभर त्यांचं एक नाव झालं होतं की असा कोण तरुण युवक आहे की जो महसूल मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या कारखाना त्यांनी लढून घेतला, जिंकला. तर म्हणून एक वेगळं आकर्षण त्यांच्याबद्दल इतर पक्षीय नेतृत्वाकडे पण होतं आणि त्यांनी आग्रह धरला की आमच्याकडून तुम्ही इलेक्शन लढू शकता, मग कोपरगाव मतदारसंघात लढू शकता, शिर्डीमध्ये लढू शकता. असं विवेक भाईंना खूप ठिकाणाहून फोन येत होते की आम्ही आपल्याला तिकीट देतो ना, आपण आमच्या पार्टीतून इलेक्शन लढवावं. परंतु भारतीय जनता पार्टीचं पण एक म्हणणं होतं की आम्ही आपल्याला न्याय देऊ आणि तुम्ही पक्षात राहावं. आणि म्हणून तो अतिशय कठीण असा निर्णय होता, कारण कार्यकर्त्यांचा एक उत्साह असतो. आपला नेता, विशेषतः युवकांचा उत्साह खूप होता विवेक भाईंच्या बाबतीत. परंतु ते आम्हाला थोडं कठीणच गेलं की कार्यकर्त्यांना समजावून सांगणं की आपल्याला पक्षात राहायचं आहे, आपल्याला योग्य तो न्याय पक्षाकडून दिला जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपले सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे. आणि तो थोडा नक्कीच कठीण काळ होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.